नमस्कार सगळ्यांना, मी अमृता. तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर सकाळी पहिला घ्यायला आले होते 11:30च्या टायमिंगला, कारण की तिची सकाळी शाळा होती. त्यामुळे तिला सकाळी सोडलं यांनी आणि मग मी घ्यायला गेले होते. मग तिला घेताना मग झेरॉक्सच्या दुकानात आले, कारण की मला 2-3 झेरॉक्स काढून हव्या होत्या. मग 1-2 झेरॉक्स काढून घेतले आणि लगेच मी निघाले घरी जाण्यासाठी. आणि घरी सोडलं पहिलं आणि मी आमच्या शेजारची ताई आम्ही दोघी आले होतो. ती Instagram ट्रेंडिंग साडी आहे ना, ते घेण्यासाठी आले होते. माझं फिक्स ठरलं होतं, त्याच्यामुळे जास्त काही बघितलं नाही साड्या. तेच मी काढायला लावले आणि खूप छान दिसत होती. लावून पण बघितली होती मी साडी. मस्त होती साडी बरं का. आणि मग त्यानंतर मी 2 साड्या घेणार होती, कारण की माझ्या जाऊबाईला पण साडी घेणार होती. मग आम्ही 2 साड्या अशा काढल्या होत्या. मस्त होत्या आणि पूर्ण बघितलं ना फॅब्रिक तर खूप छान होतं फॅब्रिक ह्याचं. आणि त्यांनी पूर्ण उघडून दाखवली होती साडी आणि दिसता क्षणी खूप भारी वाटत होती दिसायला पण. आणि एकदम ना जवळून बघितलं ना तर खूप छान आणि जे फ्लावर होते ना खूप मस्त होते. आणि अशा ना मी 2 साड्या घेणार होते, कारण की माझ्यासाठी आणि माझ्या जाऊबाईसाठी घेणार होतो आम्ही दोघी सेम घालण्यासाठी, कारण की उरुसामध्ये सेम साड्या घालणार होतो. त्याच्यामुळे आमची ही तयारी चालू होती घेण्याची. त्यानंतर ना साडी घेतली आणि साडी घेतल्यानंतर बाहेर आले. बिल ते गेल्यानंतर आम्ही बाहेर आलो. बाहेर आल्याच्यानंतर मग मी म्हणलं चला बालाजी टावरला जाऊया, कारण की मला अस्तर फॉल पण घ्यायचं आहे याचं. मग गेले ना अस्तर फॉल बघितलं. 4 आहे ना फॉल घेतले ना अस्तर 2 मीटर घेतले होते, 1 मीटर. आता जी साड्या घेतल्या होत्या त्याच्यावरचं अस्तर पण घेतलं आणि फॉल पण घेतला. त्यानंतर बालाजी टावर इतके भारी भारी ब्लाऊजचे पीस आणि ते आहेत ना भरपूर आहे इथं. आणि एकदम दिसाय पण खूप सुंदर होते ब्लाऊज पीस. पण आज सध्याला मला एवढंच घ्यायचं होतं, त्याच्यामुळे तेवढंच घेऊन मी लगेच घरी निघाले. त्यानंतर घरी आल्याच्या नंतर ना लगेच आम्ही हे पण आले होते, त्याच्यामुळे लगेच आम्ही निघालो. बाकीचे काही व्हिडिओ नाही काढले मध्ये. तर जायच्या टाईमला एवढं असं ट्रॅफिक लागलं होतं आम्हाला. मग ट्रॅफिकमधून रस्ता काढत काढत शेवटी आम्ही गावाला पोहोचलो, आमच्या खामगावला. मस्त असं कडनी शेत होतं, पूर्ण हिरवगार होतं. गावाकडची हेच आहे ना खासियत आहे म्हणता येईल, की मस्त असं हिरवगार, जिथं बघन तिथं झाडं झुडपं किंवा रान असतं ना, तर खूप प्रसन्न वाटतं, भारी वाटतं. त्यानंतर हे बघा रस्त्याने कडेने काय चाललं होतं, तर पिल्ले चालले होते मस्त असे आईच्या मागं पळत पळत. तर ही आहे दैठणाची नदी आणि इथं कडेला मासे विकायला बसतात. ताजे मासे नदीतून काढतात आणि डायरेक्ट विकतात. मस्त असे ताजे आहे ना मासे भेटतात आपल्याला, म्हणून असे पीस पण भेटतात. मस्त कट करून तिथं साफ करून देतात ते. त्यानंतर ही दैठणाची नदी आहे, आमची खामगावची नदी अजून यायची बाकी आहे. ते दैठण्याची नदी आहे आणि इकडं पूर्ण कोरडं होतं बरं का, आणि ह्या साईडला पूर्ण भरलं होतं, कारण की अजून तर मला वाटतं बहुतेक पाणी सोडलं नसेल ह्या साईड. त्यानंतर आमची खामगावची नदी तुम्हाला दाखवते. तर हे बघा आमची खामगावची नदी पूर्ण ना म्हणजे पाण्यावरती पान आलेले आहेत दाट असे. तर खूप सुंदर दिसत होते. तुम्ही कशी झाली नदी, कशी आहे खामगावची, कमेंट करून नक्की सांगा मला. आणि हा शॉर्ट व्हिडिओ मी टाकले ते पण जाऊन नक्की तुम्ही बघा. तर अशी होती आमच्या खामगावची नदी. ह्या साईडचं पण तुम्हाला दाखवते. त्यानंतर पुढे गेलं तर हे असं ना म्हणजे नदीच्या कडेनं पूर्ण हिरवगार आहे सगळीकडंच, कारण की पाणी भरपूर असतं खामगावच्या नदीला, त्याच्यामुळे ना पूर्ण शेत ना हिरवगार आहे इकडं. नारळाची झाडं पण खूप सुंदर होते ना. आजचा व्हिडिओ कसा झाला कमेंट करून नक्की सांगा. भेटून नेक्स्ट. बाय.